नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. जयंत पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे. कसं बघता या संपूर्ण वक्तव्याकडे? पडळकर ह्या माणसाचं संतुलन बिघडलेलं आहे. म्हणजे मेंदू तर नाहीच आहे हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे. आव्हाड साहेबांच्या अंगावर गाडी नेऊन सुप्रियाताई सुळेंबद्दल काहीतरी वक्तव्य करून आणि काल जे ते बडबडले आहेत ते इतक्या खालच्या पातळीचं आहे की आम्ही त्याचा कधी विचारही करू नाही शकत. पण हे बडबडल्यानंतर कुठल्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेऊन पडळकरांना अजून तरी समज दिली आहे असं काही वाटत नाहीये. पडळकरांनी खरं तर समोर येऊन माफी मागायला पाहिजे होती, पण ते तर दूर. पण कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी, मग ते मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे त्यांचे प्रदेश अध्यक्ष असो रवींद्र चव्हाण साहेब, कोणीही त्यांचा नेता म्हणून, त्यांच्या पक्षातला एक सदस्य म्हणून त्यांना काही समज दिलेली नाहीये. ह्याच्याच वरनं आम्हाला हे ठामपणे वाटतं की जे काय गोपीचंद पडळकर बरळत आहेत त्याच्या मागे फडणवीसांचा आशीर्वाद आहे त्यांना.